कोट्यावधी रामभक्तांच्या अस्थीचं केंद्र असलेल्या अयोध्या येथे छताला गळती लागून या ठिकाणी छत कोसळल्याची चित्र या ठिकाणी पाहायला मिळतात। एकंदरीतच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं अतिशय घाईघाईमध्ये मतांचा पाऊस पडावा यासाठी या अयोध्या राम मंदिराचं काम निकृष्ट पद्धतीने केलं आहे हे या ठिकाणी पाहायला मिळालं। कोट्यावधी रामभक्तांच्या अस्थीचं केंद्र बनलेल्या अयोध्येमधील राम मंदिराच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागल्याचा दावा रामलल्लाचे प्रमुख पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी केलाय। जानेवारी महिन्यात अयोध्येमध्ये राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी यांनी हा दिमागदार सोहळा करून घेतला, परंतु अयोध्येमध्येच त्यांच्या पक्षाला मतदारांनी धूळ चारली। असं असलं तरी अयोध्येतील हे भव्य राम मंदिर पाहण्यासाठी दररोज हजारो भाविक अयोध्येमध्ये येतात आणि याच धर्तीवर राम मंदिराचं काम अतिशय दर्जेदार व्हायला हवं होतं, परंतु छतामधून पाण्याची गळती होऊ लागल्याने हे काम घाईत झालं। या पाठीमागचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होतोय। भाजपानं धर्माच्या नावावर राजकारण केलं, मतदारांनी मात्र चांगली चपराक दिली असली तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा अशाच प्रकारच्या धर्माचं राजकारण करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या मंदिरात आणखी काही मूर्ती स्थापना करण्यात येणार आहेत, परंतु निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। एका वर्षात मंदिराचं अपूर्ण बांधकाम पूर्ण होणं अशक्य असल्याचंही बोललं जाते।